तर डेफिनेशन काय पॅराबोलाची? अ पॅराबोला इज द लोकस ऑफ द पॉइंट इन अ प्लेन इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉइंट अँड अ फिक्स लाईन in that plane. The fixed point is called as focused and the fixed straight line is called as the directrix. पॅराबोला हा एक लोकस असतो. आता लोकस म्हणजे हाफ सर्कल टाईप, पण टोटली सर्कल राहत नाही तो. आणि प्लेन पासून इक्विडिस्टन्स असतो फिक्स पॉइंट पर्यंत. त्या प्लेन मध्ये आणि लाईन मध्ये कसा असतो? इक्विडिस्टन्स असतो तो. आणि इक्विडिस्टन्स असल्यामुळे लाईन जी असते त्याची डायरेक्ट म्हटली जाते. आणि या पॅराबोलाचं इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. पॅराबोलाचं इक्वेशन असते इक्वेशन ऑफ द पॅराबोला. त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे y स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax. याचा यूज आपल्याला क्वेश्चन नंबर 2 मध्ये करायचं. या इक्वेशनचं स्टँडर्ड इक्वेशन ऑफ पॅराबोला इज y स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax. आणि जर त्याचं पाहायचं असेल की कसा असतो पॅराबोला, तर तो इथं दिलेला आहे या फिगरमध्ये. हा जो दिलेला आहे सेक्शन, हा जो सेक्शन आहे याला पॅराबोला म्हणतात. वाय ऍक्सिसला तो काय आहे? बिलॉंग करत आहे पॅराबोला. ही त्याची डायरेक्ट ट्रिक्स झाली. ही त्याची डायरेक्ट ट्रिक झाली. हा एक्स एक्सिस, वाय एक्सिस, हे डायरेक्ट ट्रेस. लेट एस बी द फोकस. हा जो एस आहे ना, एस हा फोकस आहे पॅराबोलाचा. आणि डी जे आहे ते डायरेक्ट्रिक्स आहे. डायरेक्ट्रिक्स म्हणजे लाईन ज्याच्यापासून तो स्ट्रेट लाईन आहे, ज्याला जिथून फोकस आपला काय होता बिलॉंग करत आहे तो. इथं एस झेड जे दिलेलं आहे, एस झेड एवढा डिस्टन्स, हे एस झेड काय आहे? परपेंडिक्युलर आहे कशाला? डायरेक्ट्रिक्सला. एस झेड पर्यंतचं अंतर पॉइंट ओ ला. पॉइंट ओ वरून परपेंडिक्युलर चालणार नाही हे डिस्टन्स. आणि पॅराबोलाच्या डिफिनेशन नुसार ओ हा मिड पॉइंट आहे पॅराबोलाचा. पॅराबोलावर हा मिड पॉइंट ओ जो आपला काय आहे? ओरिजिन आहे ऍक्सिसचा. वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिसचा जो ओरिजिन आहे हा पॅराबोलाचा काय आहे? मिड पॉइंट आहे. आणि ओएस जी लाईन दिसली इथून इथपर्यंत जी लाईन दिसून राहिली ओएस, ही एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. सॉरी, एक्स ऍक्सिसला काय परपेंडिक्युलर आहे. ओ पॉइंट मधून ओएस लाईन दिसून राहिली ही परपेंडिक्युलर. ओ आणि एस पॉइंट इथून परपेंडिक्युलर गेलेली आहे. इथून इथपर्यंत ही परपेंडिक्युलर आहे. आणि वाय ऍक्सिसला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. ओएस लाईन एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर, वाय ऍक्सिसला पण. एक्स ऍक्सिस वरून वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर जाते. इथं 90 डिग्रीचा अँगल क्रिएट करत आहे हा ओएस. एस झेड जो आहे, एस झेड, जर आपण एवढं डिस्टन्स ओ पासून एस पर्यंतचं डिस्टन्स जर ए कन्सिडर केलं तर एस झेड हे ट्वाइस ए होईल. का ट्वाइस ए होईल? कारण की हे एवढं डिस्टन्स आणि हे एवढं डिस्टन्स, हा एवढा ए आणि हा ए प्लस ए आणि ए ट्वाइस ए, 2 ए होईल. आणि ए इज ग्रेटर दॅन 0 राहील. जर एवढं अंतर ए आहे तर हे डबल होईल ना. एस झेडचं अंतर ओ एसच्या डबल राहते, म्हणून हे ट्वाइस ए एस झेडचं डिस्टन्स आपण कन्सिडर केलेलं आहे. चे फोकसचे कोऑर्डिनेट a,0 कन्सिडर केले. काय कन्सिडर केले? a,0. अँड कोऑर्डिनेट ऑफ झेड आर -a आणि 0. झेडचे कोऑर्डिनेट -a. का -a? कारण की निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला बिलॉंग करत आहे म्हणून -a. जर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला बिलॉंग केला असता झेड तर मग +a आला असता, परंतु निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला बिलॉंग करत आहे म्हणूनच काय आला? -a. आणि डायरेक्ट ट्रेसचं जर इक्वेशन काढायला सांगितलं, हा डायरेक्ट ट्रिक्स आहे आपला, त्याचं इक्वेशन येते मग एक्स प्लस ए. एक्स इज इक्वल्स टू -a आहे, तर एक्स प्लस ए इज इक्वल्स टू 0. हे सगळी पॅराबोलाची इन्फॉर्मेशन गॅदर करत आहे दिलेल्या फिगरवरून, की पॅराबोला नेमका कसा असतो, त्याचा डायरेक्ट ट्रिक्स कसा असतो, त्याचे पॉइंट कसे असतात. आणखी एक एम पॉइंट घेतला आपण, एम पॉइंट ड्रॉ केला, पीएम परपेंडिक्युलर टाकली डायरेक्ट ट्रेसवर जर पीएम परपेंडिक्युलर टाकली तर एवढं जे अंतर आहे झेड पासून एम पर्यंतचं अंतर वाय आहे आणि एवढं अंतर झेडचं अंतर काय त्याचं -a आहे, म्हणून एमचे कोऑर्डिनेट -a, वाय. यावरून आपण काय करू शकतो? त्या डायरेक्ट एक्सचं इक्वेशन सुद्धा काढू शकतो. डायरेक्ट एक्सचं इक्वेशन काढल्यानंतर आपल्याला काय मिळते? हा एस पी
एस पी आणि पीएम हे अंतर काय राहते, इक्वल राहते. एस पी आणि पीएम हे अंतर इक्वल राहते आणि त्याच्याचवरून मग आपण पॅराबोलाचं इक्वेशन काढू शकतो, ते म्हणजेच वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax. त्यालाच म्हणतात इक्वेशन ऑफ पॅराबोला इन स्टँडर्ड फॉर्म, वेअर ए इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ए हा 0 पेक्षा मोठा असणार आहे. आता तुम्हाला वेगवेगळे टाईपचे पॅराबोला दिलेले राहणार आहे. हा असाच नाही राहील पॅराबोला. पॉझिटिव्ह एक्स एक्सिसलाच बिलॉंग करणारा नाही राहू शकत, निगेटिव्ह एक्स एक्सिसला बिलॉंग करणारा पण राहू शकतो, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसला बिलॉंग करणारा सुद्धा राहू शकतो आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिसला बिलॉंग करणारा सुद्धा राहू शकतो. जर तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला बिलॉंग करत असेल तर डायरेक्ट एक्स त्याचा या साईडला येऊन जाईल, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसवर डायरेक्ट एक्स येईल. जर तो पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसला बिलॉंग करत असेल तर डायरेक्ट एक्स त्याचा निगेटिव्ह वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर राहणार आहे. जर त्याचा निगेटिव्ह वाय ऍक्सिसवर असणार आहे काय पॅराबोला, तर डायरेक्ट टेस्ट पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसवर राहणार आहे. तर या टाईपचे सुद्धा आणि त्यांचे इक्वेशन सुद्धा चेंज होईल. कसे इक्वेशन कसे चेंज होईल, इक्वेशन चेंज कसं होईल, पॉझिटिव्ह मध्ये आपण इक्वेशन घेतलं होतं वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax, निगेटिव्ह एक्स एक्सिसला वाय स्क्वेअर इज इक्वल टू -4ax, पॉझिटिव्ह एक्स एक्सिसला पॉझिटिव्ह वाय एक्सिसला पण पॉझिटिव्ह वाय एक्सिसला राहील एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by, कारण की इथं बी पॉईंट घेतला, कोऑर्डिनेट बी घेतला. हॅलो, तर पॉझिटिव्ह वाय एक्सिसला जर पॅराबोला असेल तर त्याचं इक्वेशन, हे इक्वेशन लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला. निगेटिव्ह एक्स एक्सिसचा, पॉझिटिव्ह वाय एक्सिसचा, निगेटिव्ह वाय एक्सिसचे सगळ्यांचे इक्वेशन लक्षात ठेवावं लागणार आहे. सगळ्यांचे इक्वेशन जर लक्षात असेल तर मग तुम्हाला आलेले क्वेश्चन तुम्ही समराईज करून सॉल्व्ह करू शकता. त्याचा फोकल लेंथ काय असते, लॅटस रेक्टम काय असते, लॅटस रेक्टमची व्हॅल्यू काय राहते, लॅटस रेक्टमची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतात, त्याचं इक्वेशन काय राहते,